मी घराच्या दिवाळी हा लक्ष्मणाचा हे बघा हे गहू आहे इथं हे बघा मी आता हा पावशेर आहे म्हणजे पावशेरचा मापाचा डब्बा आहे माझा पावशेर भरून गेला आहे एक पावशेर दोन पावशेर हे दोन पावशेर म्हणजे हे 1 किलो गहू झाले आता आणि हे थोडे वरती घेते मी आणि ह्या बघा मेथ्या मागच्या व्हिडिओमध्ये पुरणपोळीचा व्हिडिओ होता ना मागच्या व्हिडिओमध्ये खूप ताईंनी मला प्रतिसाद दिला आणि खूप ताईंनी सपोर्ट केलं मला तर पण माझं आहे ना ही काय वस्तू टाकायची ते सांगायचं मी व्हिडिओमध्ये विसरून गेली होती म्हणून नवीनच व्हिडिओ मी आता अक्षय तृतीयाची पुरणपोळी केली तर नवीनच व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ नवीन बनवला मी ताईंसाठी जे आपण ताईंनी खूप साऱ्या ताईंनी मला कमेंट्स केल्या होत्या की ताई तुम्ही काय टाकलं ते सांगितलं नाही आणि गहू कोणते वापरतात तर मी हे लोकनच गहू वापरते आणि माझे घरचेच गहू राहतात लोकन गहूच्या खूप छान आणि मस्त पुरणपोळ्या येतात तुम्ही करून बघा एकदा म्हणजे ना लहान मुलगीसुद्धा टाकून घेईल इतक्या भारी यायच्या पुरणपोळ्या येतात फाटत नाही तुटत नाही पण त्याच्यामध्ये ना फक्त ह्या थोड्या मेथ्या टाकायच्या जवळून दाखवते एवढ्या मेथ्या टाकायच्या 20-25 दाणे हे बघा आता मिक्स करून मी दळण करून आणणार आहे तर चला आता हे दळायला जाणार आहे मी आणि उद्या अक्षय तृतीया आहे ना तर मग उद्याच पुरणपोळीचा व्हिडिओ तुम्हाला मी उद्या बनवणार परवा तुम्हाला पुरणपोळीचा व्हिडिओ 1 दिवस अगोदर दळावे लागतात हे गहू आणि साडीने मस्त काढावे लागतात ते पण तुम्हाला दाखवणार आहे त्याचा स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि खास म्हणजे माझ्या गोडताईंसाठीच मी हा व्हिडिओ परत बनवते कारण की त्या ताई नाही ना आणि एका ताईची अशी कमेंट होती ताई बोटावर पुरणपोळी कशी धरतात ते पण मी दाखवलेले आहे म्हणजे संपूर्ण व्हिडिओ छान आणि मस्त डिटेलमध्ये दाखवलेला आहे मी तर तुम्ही नक्की बघा आणि सबस्क्राईब पण करा बरं का चला तर मग चला मी आता गव्हाचं दळण करून आणलेलं आहे याला आता आपण आहे ना एका तगारीला साडी बांधून अशा प्रकारे गाळून घेऊया बघा अशा प्रकारे साडी बांधून घेतलेली आहे मी आणि आपल्याला हे पीठ आहे ना आता गाळून घ्यायचं आहे हे बघा सर्व पीठ मी आता असं गाळून घेणार आहे आणि गाळून झाल्यावर आहे ना जे या पातेलीमध्ये कोंडा टाकते ना याच्यामध्येच पीठ भरून घेणार आहे आणि वरून ताट झाकून किचन ओट्यावर ठेवून देणार आहे कारण की सकाळी उठल्या आपण घर वगैरे झाडतो मग अशी घाण बिन उडायला नको म्हणून किचन ओट्यावरच मी हे ठेवून देणार आहे आता तर अशा प्रकारे सर्व पीठ माझं इथं गाळून झालेलं आहे राशा मॅडम मध्ये मध्ये करते तिला पण आहे ना खूप आवडतं असं मध्ये मध्ये करायला आणि ती सगळं पीठ करायला लागते आणि पीठची भरून जाते हे बघा हा एवढा कोंडा निघालेला आहे आणि हे एवढं पीठ आता पातेलीमध्ये चुपरून घेतलं मी ते पीठ चला आता मी इथे गॅस पेटवून आहे ना कुकर ठेवलेला आहे आता इथं पाणी टाकायचं आहे आपल्याला
आणि मी ना इथं 1 पावशेर डाळ घेणार आहे. हा पावशेरचा मागचा डब्बा आहे. हे बघा 1 पावशेर म्हणजे अर्धा किलो डाळ घेतलेली आहे मी. अर्धा किलो डाळचा 1 पावशेर भरतो. आता पाणी टाकून याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आता हिला अशी छान प्रकारे धुवून घेतलेलं आहे मी. आता डाळ मस्त चिवडून धुतली गेलेली आहे. याचं पाणी फेकून द्यायचं. परत एकदा धुणार आहे मी आणि नंतर मग दुसरं पाणी टाकणार आहे. हे बघा आता मी 2दा धुतली गेली माझी नळाखाली. आता हे तिसरं पाणी टाकते मी. आता डाळ आपण कुकरमध्ये शिजायला टाकूया. हे बघा पाणी पण उकळून गेलेलं आहे. आता डाळ मी इथं कुकरमध्ये शिजायला टाकलेली आहे. ही जेवढी उरली होती तगारीमध्ये ती पण टाकून घेते. आणि आता इथं ताट झाकून वरती पाणी ठेवते मी. थोडा वेळ असंच राहू देणार आहे. जर पाणी लागलं तर ताटातलं पाणी टाकून घेणार आहे. चला आता पीठ मोजून घेऊया. आता अर्धा किलो डाळला आहे ना आपल्याला 1 किलो पीठ भिजायचं आहे. म्हणजे हे 2 पावशेर. 2 पावशेर अंदाजाने म्हणजे 1 किलो होऊन जातं ते. आणि एवढं तेवढं थोडंसं जास्तीचं भिजणार आहे मी. कारण की आपण आमटी बनवतो ना, आमटीमध्ये ते पिठाचे कणिकचे ना असे गोडे गोडे तोडून घ्यायचे. खूप छान लागतात. आता इथं आहे ना 1 चम्मच साखर घेतलेली आहे आणि आपण जे काही पोहे खातो ना त्या चम्मचने मीठ घेतलेलं आहे. आता याला आपण पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला वितळून घ्यायचं आहे. तर मीठचं प्रमाण आपल्याला अंदाजाने कळू द्यायचं. पूर्ण भरलेला नव्हता चम्मच. पोहे खातो आपण तो चम्मच सर्वांच्या घरी अवेलेबल असतो. तर बघा आता मी इथं 2 पावशेर पीठ घेणार आहे. थोडं जास्तीचं घेणार आहे. आणि जास्त मीठ पण नको व्हायला, म्हणजे ते ना आपल्या पुरणपोळ्या असं पसरणार नाही. पसरायला थोडा वेळ लागेल. आणि कमी जर झालं तर तुटतात. म्हणून आहे ना बरोबर अशा अंदाजानेच मीठ पण घ्यायचं. मी टाकलं ना तसं माझ्या अंदाजाने. आता याचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे मस्तपैकी. हे बघा पूर्णपणे याला आता थोडंसं अजून मसून घ्यायचं आहे. आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं आपल्याला आणि कणिक मस्त करून घ्यायची. आता याच्यावर आहे ना रुमाल कपडं काहीतरी झाकायचं चांगलं स्वच्छ. वरून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकल्याने काय होतं ना आपली कणिक लवकर मुरते. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना कणिक लवकर मुरते. चला आता कणिक तर ठेवली गेली, आपण डाळकडे वळूया. आता हे जे काही ताटावर पाणी टाकलेलं होतं ना ते टाकून दिलेलं आहे. आता चम्मच काढून कुकरचं झाकण लावून देणार आहे. आता आपल्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहे इथं. हाय नमस्कार. आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर बघा आज मी उठली आहे 5 वाजेची. तर मला माझी इथं डाळ पण शिजायला टाकली गेली हे बघा. आणि कणिक पण भिजली गेली. तर आंघोळ वगैरे सर्व काय झालेलं आहे माझं. तर आहे नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदाईस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान असतं. आनंदाच्या आरोग्याच्या जाऊन ईश्वरजाने प्रार्थना करते. माठ पण आता मस्तपैकी धुवून भरून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. मग ते दिवे लावून घेते, देवपूजा करून घेते. नंतर मग मी आता चहा ठेवणार आहे. तर चला आता पुढची रुटीन तुम्हाला दाखवणारच आहे मी. आता मी इथं दिव्यामध्ये तेल टाकून दिवे लावून घेतलेले आहे. हा देवघराचे दिवा आहे. हा देवघराचा दिवा आहे. हा लक्ष्मी मातेला लावते, हा गणपती बाप्पाला लावते. हॉलमध्ये आता अंधार आहे मग ते इथला दिवा ठेवणार, तुम्हाला काही दाखवणार नाही. आणि हे 2 दिवे ठेवताना तुम्हाला दाखवते, कारण तिथं सर्वजण झोपले ना, मग अंधार आहे तिथं.
आता अंगल वगैरे पण झालं गेलं, सडा रांगोळी करून घेते मी. आता इथं सडा पण टाकला गेला. आता रांगोळी छोटीशी काढून घेणार आहे आणि उंबरठ्याची पूजा करून घेणार आहे. कारण की अशी तर रोजच करतो आपण उंबरठ्याची पूजा, पण आज कसं असतं, सासू सासरे जेवायला येतात, त्याचा वास टाकावा लागतो ना, त्यासाठी मग उंबरठ्याला आमंत्रण द्यावं लागतं. उंबरठ्याला आमंत्रण दिलं तरच ते जेवायला येतात. वाडावडिलांची म्हण येते, तर उंबरठ्याची पूजा करावी लागते. तर चला, आता रांगोळी पण झाली, उंबरठ्याची पण आता पूजा करून घेणार आहे मी. ही बघा, छान रांगोळी काढली आणि छोटीशी मस्त काढली. कशी वाटली रांगोळी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा, पहाटेचं वातावरण कसलं भारी आहे, आकाश पण कसं मस्त भारी दिसतोय आणि हवा पण मस्त गार हवा चालू आहे. आणि चिड्यांचा किलकिलाट तर बघा तुम्ही, किती छान चिड्यांचा किलकिलाट मस्तपैकी आवाज येतोय. तर चला, मस्तपैकी आता रांगोळी वगैरे काढली गेली. आता बघूया आपण डाळ आपली शिजले का नाही. डाळ आपली छान मस्त शिजून गेलेली आहे. आता मी गाळणीमध्ये नितळून घेणार आहे हिला. 3 चिट्ट्या केल्या ना, मस्तपैकी मेणासारखी झालेली आहे बघा. गरम आहे खूपच. मी गाळणीमध्ये नितळणार ना, तेव्हा तुम्हाला दाखवेल कशी शिजली ती. आता गाळणीमध्ये मी नितळून घेतलेली आहे आणि बघा, हातावर दाबली जाते म्हणजे छान मस्त अशी मऊ शिजून गेलेली आहे. तर चला, आता हे जे पाणी नाही आमटीसाठी, आमटी बनवतात या पाण्याची, खूप छान आणि मस्त लागते. हे पाणी फेकायचं नसतं, आमटी बनवण्यासाठी राहू द्यायचं असतं. तर चला, आता आहे ना, मी गूळ फोडून घेते आणि डाळ आहे ना थोडीशी कढावून घेणार आहे मी. कारण की आपल्या पुरणपोळ्या एकच दिवसामध्ये संपत राहतात. ते 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस, 10 दिवस जरी फ्रीजमध्ये ठेवलं तरी अशी डाळ जर गूळ टाकून उकळून घेतली ना तिला, तर खराब होत नाही आपल्या पुरणपोळ्या. आता गूळ अशा प्रकारे ना फोडून घेतलेला आहे मी. आता आपल्याला डाळ कुकरमध्ये टाकून घ्यायची. जी का गाळणीमध्ये डाळ होती ती नितळून गेलेली. आता हा गूळ एका बाउलमध्ये काढून घेणार आहे मी आणि नितळलेली डाळ आहे ना कुकरमध्ये टाकून घ्यायची आपल्याला. आणि आता हा गूळ पण टाकून घ्यायचा आणि अर्धा किलो डाळला अर्धाच किलो गूळ टाकायचा. आता मी थोडासा खडा काढून घेतलेला आहे, त्याच्या जागेवर थोडीशी साखर टाकणार आहे मी. हे बघा, छान चव येते. थोडा गुळाचा खडा काढून घेतला आणि तेवढी साखर टाकून घेते. आता बघा, मस्तपैकी आहे ना ते वाजून जातं हे पटकन. आता याला मस्तपैकी असं मॅश करून घ्यायचं आहे. आणि आपण जर तव्यावरच्या पुरणपोळ्या केल्या ना, तर याला गाळायची पण गरज राहत नाही. असंच मस्त मॅश बारीक होऊन जातं ते. आणि आता खापरावरच्या करणार आहे ना, मग गाळून घेणार आहे मी. तर चला, अशा प्रकारे ना पुरण पण मस्त मऊ शिजून गेलेलं आहे. आता हे पुरण थोडंसं गार होतं ना, तोपर्यंत उंबरठ्याची पूजा करून घेते मी. बघा, छान अशी उंबरठ्याची पूजा इथं झालेली आहे माझी. आणि मला आहे ना हे लक्ष्मीच्या पावलांचीच रांगोळी आवडते दारासमोर काढायला. तर बघा, अशा प्रकारे आता माझी ना उंबरठ्याची पण पूजा झालेली आहे. पूजा करताना तुम्हाला दाखवलं असतं, पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. आणि बघा, आता आपले कणिक बघूया आपण. छान मस्त कणिक आपली झालेली. आता हिला थोडीशी उलटी करून घ्यायची आणि बघा, असं दोघा हाताने हिला आहे ना मस्तपैकी अशी मसून घ्यायची. जेवढी आपण कणिक मसली आणि जेवढी ओढली ना, तेवढ्या पुरणपोळ्या आपल्या भारी मऊसूत आणि नरम येतात. आता याचे 3 भाग करून घेणार आहे मी. आणि आता ही कणिक आता ओढून घेणार आहे मस्तपैकी. जेवढी कणिक लांब जाते ना, तेवढ्या पुरणपोळ्या आपल्या बारीक आणि मोठ्या मोठ्या होतात. या 2-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे बघा, अशी कणिक रेलमसेल गेली म्हणजे आपल्या पुरणपोळ्या छान होतात. आणि सगळीच कणिक मी अशीच ओढून घेतलेली आहे. तुम्हाला थोडक्यात दाखवते मी. अशी ओढून घ्यायची. 3 भाग केले ना मी, 3 भाग अशा प्रकारेच ओढून घेतले मी. तर चला, आता आहे ना कणिक पण छान मस्तपैकी ओढली गेली आपली. आता मी हिला सगळी परातीमध्ये ठेवून देते व्यवस्थित. ही बघा,
आता परत याच्यावर कपडे झाकून द्यायचं आहे, कारण की आपलं पुरण पण गार झालेलं आहे, त्याला गाळून घ्यायचं आहे. अजून थोडंसं गरमच आहे ते, त्यासाठी मी तांब्याने गाळून घेणार आहे त्याला, हाताला चटके बसतील. अशा प्रकारे पुरण छान मस्तपैकी गाळलं गेलं आहे आपलं. आता याला छोट्या बाउलमध्ये काढून घेणार आहे मी. एवढी कढई मोठी होऊन जाईल, गाळण्यासाठी मी मोठी कढई घेतली होती ती. आणि तुम्हाला आहे ना एक स्टिक सांगायची राहून गेली माझ्याने. बघा, जेव्हा आपण कणिक मळतो ना तेव्हा थोडंसं आहे ना पापड खार लावायचा, त्याच्याने तर अजिबात पुरणपोळी अजिबात मोडत नाही. पापड खार थोडासा लावायचाच. मी टाकला पण तुम्हाला सांगायची आठवण पडून गेले. नंतर मी आहे ना कणिक बघितली होती ना तेव्हा लावला होता मी पापड खार, पण तेच तुम्हाला सांगायचं राहून गेलं. पापड खार टाकल्याने ना पुरणपोळी नरम मऊसूत पण राहते आणि फाटत पण नाही. ह्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता मी गोळे करून ठेवून देते. हे बघा, सगळेच गोळे असे करून द्यायचे आपल्याला. आणि बघा, हा असा फुगारा आला की समजून द्यायचं आपली कणिक मस्त झाली आणि पुरणपोळ्या पण मस्त बारीक येतील असं. तर असा फुगारा यायला पाहिजे. हे बघा, आता सर्व गोळे असे करून घेतले मी, तुम्ही बघू शकता. हे बघा, आता याला आहे ना सुपड्यावर नाही तर मग पाटल्यावर असं थापून घ्यायचे. जो काय आपण वरून रुमाल झाकला होता ना तो अंथरून घ्यायचा. मी तर सुपड्यावरच टाकते कधी पण, तुम्ही बघतात. आणि आता सर्व गोळे इथं थापून द्यायचे जोरजोराने, म्हणजे पोकळ बिकट राहिला ना तर दाबला जातो तो. अशा प्रकारे सगळेच गोळे मी आता असेच थापून देणार इथं. हे बघा, आता याला परत झाकून द्यायचं आहे. वरून थोडंसं पाणी टाकलं तरी पण चालेल. आता मी टेरेसवरती आली 2 नंबर फ्लोअरवर. इथं आमचं काम चालू आहे, कलर वगैरे मारायचं, नंतर लाईट फॅन वगैरे सर्व काही ही पायऱ्यांना स्टाईल राहिली होती. गेट वगैरे बसवायचं बाकी आहे, अजून बाकीचं खूपच काम बाकी आहे. तर कोठ्या पण माझ्या अशा माझ घरातच पडलेल्या आहेत, तर त्यांच्यावर सगळी धूळ बसून गेलेली आहे. आणि चला आता असे 2 प्रकारे चाळे करून घ्यायचे. 2 गोळे घ्यायचे आपल्याला, असं चाळू करून घ्यायचे. असं बघा, आपण चपातीचं थोडंसं लाटतो ना लाटण्याने, तसं हे हातानेच होऊन जातं. कणिक चांगली मुरली का हातानेच होऊन जातं मस्तपैकी. हे बघा, मी तर हातानेच करून घेते. तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही लाटण्याने पण करून घेता. असा गोळा घ्यायचा, त्याला मस्तपैकी असा गोळा करून घ्यायचा आहे आणि त्याला अशा हातावर थोडासा चिपट करून घ्यायचा. आणि जेवढं काय आपण चाळं केलं आहे ना तेवढा गोळा पसरून द्यायचा पूर्णपणे. आणि वरून हा चाळं अंथरणार ना तेव्हा पूर्णपणे त्याला कडीकडीने दाबून घ्यायचं आहे, म्हणजे बाहेर आपलं पुरण फुटणार नाही. हे बघा, अशा प्रकारे आता हातावर घ्यायचं आहे, थोडंसं पीठ टाकून असं हातावर थोडंसं फिरवून घ्यायचं. नंतर पोळपाटवर टाकायचं, असं हाताने पसरून घ्यायचं. सगळीकडे एकसारखं चपातीसारखं लाटायचं, कुठंच मध्ये जाड वगैरे काहीच नाही राहू द्यायचं. एकसारखं लाटलं ना म्हणजे एकसारखी पुरणपोळी येते आपली. हे बघा, सगळीकडे असं एकसारखं लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला लाटलेलं पण दाखवणार आहे मी कसं लाटलेलं आहे ते. आणि तुम्ही आजूबाजू लाटणार, मध्ये गोडाच राहू देणार ना, तशी पण मध्ये फाटून जाते पुरणपोळी. हे बघा, असं लाटायचं आहे. असं हातावर घ्यायचं, असं करायचं, नंतर मग असं घ्यायचं हातावर आणि बोटाने कसं फिरवायचं ते जवळून तुम्हाला दुसरी पुरी करणार ना मी तेव्हा दाखवणार. हे बघा, खूप छान मस्त आली पुरणपोळी आपली बघा. तर आता अजून एक पुरणपोळी तुम्हाला मी करून दाखवणार आहे. थोडंसं तेल टाकून घेतलं, पलटवून घेतली मी तिला. जवळून दाखवते तुम्हाला आता मी बघा. पहिले 2 पुरणपोळ्या केल्या गेल्या माझ्या. हे बघा, बाहेरचं वातावरण. आता किती 8 वाजून गेले. 8 वाजताच पुरणपोळ्या करायला बसून गेली होती मी. 4 वाजेची उठलेली होती.
तर बघा आता ही आहे ना तुम्हाला जे वडून दाखवते मी. बघा असा गोळा असा ठेवायचा, त्याला असं पसरून घ्यायचं वरून पण असं आजूबाजूने, आणि बघा लाटून घ्यायचे असं. आणि बघा कसे हातावर घ्यायचे. आणि तुम्हाला दाखवते मी आता बोटाने कसं फिरवायचं. हे बघा, हे 2 बोटं घ्यायची, ही अशी फिरवायची. हे बघा असं 2 बोटाने धरायचं. एका ताईची कमेंट होती, ताई बोटावर कशी फिरवता तुम्ही. तर हे बघा असं 2 बोटांवर असं फिरवायची आणि असं हातावर घ्यायची. त्याला कशाला फाटेल पुरी, किती पण बारीक करा ना तुम्ही. हे बघा किती मऊसूत आणि किती बारीक आलेली. थोडं तेल टाकून घ्यायचं वरून, म्हणजे पुरणपोळी आपली छान चवीला छान लागते आणि नरम पण राहते तेल टाकल्याने. नाहीतर तूप टाकलं ना तरी सुद्धा चालतं, पण कसं कोणाला तूप आवडतं कोणाला आवडत नाही, तेलच वापरते मी. तर आता पुरणपोळी आपल्याला पलटून घ्यायची. बघा किती बारीक आणि किती मऊसूत पुरणपोळी आलेली आहे आपली इथं. तर व्हिडिओ नक्की बघा. आणि इथं पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे मी तुम्हाला आणि दाखवलेलं पण आहे. ज्या ताईंना येत नसतील ना ते सुद्धा करायला लागून जातील माझा व्हिडिओ बघून. आणि तुम्हाला अजून कोणता व्हिडिओ पाहिजे, म्हणजे कोणता व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल, कोणती रेसिपीचा, ते पण मला सांगा. मी नक्कीच करून दाखवेल तुम्हाला सोप्या पद्धतीत ते पण. आणि आता पुरणपोळ्यांच्या घड्या कशा करायच्या ते पण मी तुम्हाला 1-2 पुरणपोळीची घडी करून दाखवणार आहे. हे बघा हे आजूबाजूचे आहे ना. आता पुरणपोळी म्हटली म्हणजे थोडेसे काठ तर येतातच, ते काढून घ्यायचे आपल्याला बघा. आणि माझ्या पुरणपोळ्यांचे जास्त काठ राहतच नाही, पण तरी पण मी काढून घेते. हे असं काढलं का आपल्याला आता घडी करून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे घड्या करून घ्यायच्या आहे. बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी मऊसूत पुरणपोळ्या. जे नाही खाणार ना ते सुद्धा खातात माझ्या हातच्या पुरणपोळ्या. आता मी ढालकीमध्ये ठेवून देते. आपल्या पुरणपोळ्या आता करून झालेल्या आहे. मी आता चालली खाली, कारण की खाली पण बरंच काही स्वयंपाक बाकी अजून. पहिले घेतले. आता 8:30 वाजून गेले मला पुरणपोळ्या करता करता. आघारी टाकायला लागते ना, त्यासाठी मी लवकर स्वयंपाक करून घेते पुरणपोळीचा. तर चला मी आता चालली खाली पुरणपोळ्या घेऊन. एक फोटो घेऊन घेते असा. आता बघा पुरणपोळ्या पण झाल्या इथं. आता इथं हे आमटीचं पाणी आमटी करून घेणार आहे मी. इथं आता भजींचं पीठ आणलेलं, इथं भात पण झालेला आहे. इथं कुरडा पापड तळण्यासाठी काढलेले, आता तळून पण काढून घेणार आहे. इथं बघा कांदा भाजून झालेला, आणि एक छोटासा कांदा मी कच्चा कापलेला आहे, कारण की आमटी खूप छान चव येते आमटीला म्हणून. अद्रक घेतलं, जिरं, मसाला, धना पावडर, चटणी वगैरे सर्व काही काढून घेतलेलं आहे मी. आता मिक्सरमधून वाटून घेणार आहे. आणि आता मी इथं तळण काढून घेणार आहे. हे बघा तळण पण जास्त कोणी खात नाही ना, मग थोडंसंच काढते मी. 2 पापड नागलीचे, 2 तांदूळचे, 2 आणि 4 पापड उडदाचे, असं तळण मी इथं काढलेले. जास्त कोणी खात नाही. आणि आमटीसोबत आमटी, भात आणि कुरड्या पापड असे चुरून घ्यायच्या, खूप छान लागतं. वरून लिंबू पिळून घ्यायचा, इतकी छान लागते ना, खूपच मस्त लागते. तर बघा अशा प्रकारे तळण माझं इथं काढलं गेलेलं आहे. भज्या पण तशाच काढून घेणार मी. आधी मिरचीच्या काढून घेणार आहे, नंतर थोड्याशा साध्या भज्या काढून घेणार आहे. चला तर आता त्यांना पण पलटून घेते. मिरच्या आपल्या झालेल्या आहे, आता काढून घेते. साध्या भज्या पण टाकून दिल्याने त्या पण आता काढून घेते. बघा
आता मी डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे, कारण की आपलं आहे ना वातडं होत नाही, त्यासाठी नरम पडत नाही. भज्या पण एका बॉलमध्ये टाकून घेतलेला आहे मी. तर त्याला आता आपण रस करून घेऊया. आणि हा केसर आंबा मागवलेला आहे. आता पाणीमध्ये टाकून घेऊन घेते त्यांना आधी, मग पातेलीमध्ये काढून घेते, नंतर मग मस्तपैकी रस करून घेणार आहे मी. हे बघा अशा प्रकारे मस्त धुवून घेतलेला आहे. आता इथं आमटी पण केली गेली माझी. आणि हे बघा थोडीशी कणिक जास्त केली होती ना मी, अशा आहे ना छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे, असे आमटीमध्ये खूप छान मस्त लागतात हे बघा असे. त्यासाठी मी थोडंसं पीठ जास्त भिजलं होतं. चला तर आता इथं आहे ना आंबे पण मस्तपैकी असं चोडून घेते मी. बघा असं मऊ करून घ्यायचं. आणि मी रस कधी पण हातानेच बनवते. तर सगळे काय आंबे मी असे मऊ करून घेतले. तर चला आता पातेलीमध्ये यांचा रस करून घेऊया. आणि अशा प्रकारे आपला इथं रस पण झालेला आहे. आता वरची बोंडी काढून घ्यायची आणि असे मस्त पूर्ण पिळून घ्यायचा. हे बघा. आणि आम्ही 3-4 जण आहेत ना, मग त्यासाठी आम्ही धुवत नाही, आम्ही फक्त पूर्णपणे रस पिळून घेतो. त्यासाठी मी हातानेच रस करते. हे बघा. बाहेर पोरं मॅच खेळताय, त्यांचा आवाज इतका दूरपर्यंत येतोय. तर बघा पूर्ण आंबे आपले इथं पिळून झालेले. आता असा आपल्याला रस माझा इथं, आता कोयठा पण काढून घेणार आहे इथून मी. अशा प्रकारे माझा रस इथं झालेला आहे. अंशू आणि राशा माझ्यासोबत गप्पा मारताय ना. हे बघा पूर्ण आंबे पिळून घेतलेले मी. मस्त केसर आंबा होता ना, त्याचा रस मस्त गोड असा लागतो. तर चला अशा प्रकारे ना माझा आता रस पण झालेला आहे इथं. पूर्ण कोयठ्या अशा काढून घेतल्या आणि बघा छान मस्त असा रस. आणि आता बघा मी गणपती बाप्पा आणि देवांना नैवेद्याचा ताट तयार करते आता इथं. रस आपला छान आणि एकच नंबर झालेला आहे. आणि इथं राईस पण झालेला आहे, कुरड्या पापड पण तळून झालेला आहे, पुरणपोळी पण झाली, भज्या पण झाल्या, आमटी पण झाली आणि रस पण झाला. तर चला आता मी इथं 2 ताट तयार केले नैवेद्यासाठी आणि एक आघाडीसाठी केलेला आहे, तो आता त्यांना देते आघाडी काढण्यासाठी. तर बघा हे 2 ताट मी देवांसाठी गणपती बाप्पांचा. आणि आता हे 2 ताट तयार केले, एक आघाडी काढण्यासाठी आणि एक जावई बापांचा. चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.